निवी, अगं काय करतेस? अगं निवी, हे काय वेगळी झालीस का तू निवी? यस, बर्फ आलं तिच्या हाताला. काय करतेस तू निवी? हे निवेदिता, अगं त्यांनी पैसे घेतले त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना ग. कारण असेलही का ग? पण न विचारता पैसे घेणं चुकीचं आहे, योग्य नाहीये हे. आणि अश्विनी वहिनी बरोबर बोलतेय, शिक्षा व्हायला हवी, त्याला नाही मला. अगं निवी, कारण मी कमी पडले ना, मी त्याला व्यवस्थित संस्कार नाही दिले, माझ्याकडून चूक झालीये. निवेदिता, तू आधी शांत हो पाहू, मी समजावतो असीमला. चल असे आपण आतमध्ये जाऊया. चल. अरे काही नाही होणार ताईला आपल्या. चल यश, तिला काहीतरी ऑइलमेंट लाव पटकन. हो चल. निवी, निवी काय तू पण ते लहान आहे ना, तो एवढे कळत नाही तुला. दाखव दाखव. झालं झालं. निवी, आपण ना असीमशी उद्या शांतपणे बोलूया. आता तू काय नको बोलूस, ठीक आहे? शांत राहा. हा? ताई, सॉरी, मी परत असं कधीच करणार नाही. ताई, ताई माझ्याशी बोल ना. ताई माझ्याशी बोल ना, माझं ऐकून तरी घे. मी पैसे का घेतले? ताई मी परत असं कधीच नाही करणार. ताई बोल ना माझ्याशी. काय रे, झोपलं नाहीस? त्रास होतोय का तुला? हो. पंप कुठे ठेवलायस? हा, देऊ का? नाही जाना जिजू, ताई माझ्याशी संध्याकाळपासून बोलत नाहीये. सांग ना तिला माझ्याशी बोलायला. ती बोलत नसेल ना तर मला रडू येतं. सांग ना तू तिला. असीम, तू इथे इथे. असीम, तुझ्या ताईला त्रास होतोय की नाही? मग आता झोपू दे तिला. आपण उद्या सकाळी बोलूया तिच्याशी. आणि असीम, मला पूर्ण खात्री आहे तुझी ताई बोलेल तुझ्याशी. नक्की बोलेल ना? हो, नक्की बोलेल. बर चल, तू इथं माझ्या शेजारी झोप. चल, चष्मा काढून ठेव. झोप. काय ग, अशी काय रेंगाळलीस तिकडे? अहो, किचन मध्ये धन्या आणि असीम काय करतायत कुणाच ठाऊक. उजाडलं का ग अश्विनी? सूर्य डोक्यावर आलाय का ग? असं द्याव आई,
आता घरात एवढा तमाशा झाल्यानंतर आज नसेल उठावंसं वाटलं, त्यात काय एवढं? असू दे. सॉरी सासूबाई, मला आज जरा उठायला उशीर झाला. मी लवकर उरकते सगळं. आता काय उपयोग? वराती मागून घोडं. सगळी कामं संपवली मी. ढीक पडला होता तिकडे भांड्यांचा, तो टाकला घासून. अहो मी घासली असती ना, ठेवायची. मला काय ठाऊक तू कधी उठणार आहेस ते. घासली मी, पाठ गेली कामात नन काय. तुझ्या निविदाईला चहा देऊन ये जा. मला भीती वाटते, ती ओरडेन मला. असीम नाही ओरडणार. तुला बोलायचं ना तिच्याशी. मग जा, नाही ओरडणार. जा 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 जा. ताई, चहा. सॉरी ताई, घे ना चहा. निवी, अगं घे ना, एवढं प्रेमाने देतोय तो. नकोय मला. मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट करते. नाही, काही गरज नाहीये. मी आणि असीमने सँडविच बनवलेत. तुझा हात दुखतोय ना, तुला त्रास होतोय ना म्हणून. त्रास याचा होत नाहीये धन्या. सगळ्यात जास्त त्रास जो होतोय ना, तो असीमच्या वागण्यामुळे होतोय. जीजू, आपण बोलू ताईशी. चला, भावा बहिणींची तोंड विरुद्ध दिशेनं फिरली. आता फक्त हे अंतर असंच कायम राहायला पाहिजे. पण आई, अहो हिच्या हाताला लागले म्हणजे आजची कामं. मी बरी करू देईन काम चुकारपणा. माझ्या गोळ्या बदलते काय, बघतेच मी आपल्याला. निवी, हे घे. मी आणि असीमने बनवलंय, खाऊन घे. आम्ही पण तुझ्यासाठीच थांबलो होतो. नकोय मला. तुम्ही खाऊन घ्या आणि त्याला खायला दे. बराच उशीर झालाय. असीम, खाऊन घे. निवी, जेवणाची तयारी करू दे मला. जेवण? निवी, तू जेवण नको बनवू आज. मग दुपारच्या जेवणाचं काय करायचं? अगं असीमला सुट्टी आहे, आपण बाहेर जाऊया ना जेवायला. त्यापेक्षा निवी, मी का म्हणतो, मी पार्सल मागवतो. हा निवेदिता, आई ग, ऐक ना, तुमच्यासाठी स्वयंपाक करतेच ना तू. मग एक काम कर, आमच्या पण चपात्या लाट. बाई बाई, एवढी ढीगभर भांडी घासली, इतकी पाठ दुखतीये माझी. आणि ती अश्विनी, तिला सुद्धा काय ते व्हिडिओ मीटिंग का काय आहे म्हणते. हा, आमच्या चपात्या लाट, 15 पुरतील. वा मला ती बाई, तुम्ही हे मुद्दाम करताय का? काय यश, काय बोलतोस तू? तिचा हात भाजलाय हे दिसतंय ना तुम्हाला, आणि तरी तुम्ही त्याला काम सांगताय. हो का? मग कोणी सांगितलं होतं ही नको ती नाटकं करायला? कशाला भाजून घ्यायचं स्वतःच स्वतः? पण आता तुम्ही तिचं काम वाढवताय मला ती बाई. ए बाबा ऐक, आता माझ्याच्याने तर होत नाही, माझी पाठ दुखतीये. तुझी वहिनी आहे ना, तिची व्हिडिओ मीटिंग आहे. मग आता काय करायचं? विनायकरावांना सांगू या आणि पोळ्या लाटा? हो, पण मला ती बाई. करते मी. ते बघ, तिला काही प्रॉब्लेम नाही, तुझं काय रे उगाच. कर ग, 15 कर. ऐक देवा, नारायण विठ्ठल पांडुरंग. आता बघू भाजक्या हाताने पोळ्या कशी लागते ते. निवी, मी का म्हणतो, तुला आज काही कामं नाहीये? गॅरेज मध्ये नाही जायचंय? जा. आणि त्यालाही सांग अभ्यासाला बसायला. कालपासून मॅथचा होमवर्क केला नाहीये त्याने.
मी करतो चपात्या. नको धन्या, जमेल मला. निवी एक काम करूया, मी पार्सल मागवतो त्यापेक्षा. हे बघ, मला कळतंय तुला माझी काळजी आहे, पण एवढी काळजी करू नकोस. एवढं भाजलं नाहीये, मी करेन. मला काळजी वाटते हे दिसतंय तुला, पण असीमला तुझी काळजी वाटते हे नाही दिसत आहे का? निवी बोल ना त्याच्याशी, किती या बोला धरशील. मी नाही बोलणार. आणि मी जे करते ना ते त्याच्या चांगल्यासाठीच करते धन्या. तू जा बरं गॅरेज मध्ये. त्रास होत असेल तर मदत घ्यायला काय हरकत आहे का? मी मदत करू शकतो ना. बघ, बस बस. थोडं तेल लागेल. बघ, बस. हे काय? हा सँडविच मगासपासून इथेच आहे. असीमने काही नाही खाल्लं. कसं खाईल तू? तू पण काही खाल्लं नाहीस म्हणून त्याने काही खाल्लं नाहीये. बघ आता कसं करायचं ते. कसा करतो ना हा मुलगा. आणि तू पण. तर मी काय केलं? हे घे, सँडविच खाऊन घे. नकोय मला. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, त्रास होईल. निमूटपणे खाऊन घे. चल. माझ्यामुळे तू पण नाही खाल्लंय. आधी तू खा, मग मी खाणार. ताई कोण आहे? मी आहे ना, मग माझं ऐकायचं. खा, चल. आता पण नाही ऐकणार आहेस ना माझं? सॉरी ताई, मी पुन्हा असं नाही करणार. कधीच नाही. आता तरी माझ्याशी बोलशील ना? हो रे बाळा. आमच्या शाळेत ना एक मुलगी आहे. तिची आई बोरं विकते. तिचं नाव आहे गुंजन. तिच्या आईकडे चप्पल आणि छत्री घ्यायला पैसे नाहीयेत. म्हणून मी तिला प्रॉमिस केलं होतं की मी तिला चप्पल आणि छत्री देईन. त्यासाठी घेतले मी पैसे.
थांबा, मी तुम्हाला दाखवतो. जिजू, हे तुझे पैसे. नेवी, मी तुला म्हणालो नव्हतो, माझा असीमवर पूर्ण विश्वास आहे. तो काही चुकीचं करूच शकत नाही ग. शाब्बास बाळा, तू त्या मुलीसाठी काहीतरी करायचा प्रयत्न केलास. व्हेरी गुड. ताई, उद्या मी त्या मुलीला हे चप्पल आणि छत्री देऊ ना? हो, दे ना तिला. तिला खूप बरं वाटेल बघ. असीम, हे बघ, तुझा विचार चांगला होता, पण ते पैसे धन्या जिजूचे होते, हो की नाही? मग आता तुला कुठली गोष्ट आणायची असेल तर त्याच्यासाठी किती मेहनत करावी लागते हे तुला कळायला हवं बाळा. जेवढे पैसे तू खर्च केलेस तेवढे तुला कमवावे लागतील. अगदी बरोबर बोलते तुझी ताई. पण मी पैसे कसे मिळवणार? माझ्याकडे एक आयडिया आहे. नेवी, तुला आठवते आपण लहानपणी खऱ्या कमाईसाठी जायचो? हो, त्याचं काय? म्हणजे काय? म्हणजे हे बघ, मी गॅरेजचं काम करतो आणि पैसे कमवतो, बरोबर? तुझी निविताई पण आधी ऑफिसला जायची आणि तिला तिच्या कामाचे पैसे मिळायचे. हा, तर तू लहान आहेस, तू कुठे बाहेर कामाला जाऊ शकत नाहीस, पण घरातली छोटी मोठी कामं तर करू शकतोस ना तू. आणि तू जर कामं केलीस तर त्याच्या बदल्यात आम्ही तुला पैसे देऊ, आणि जेव्हा तुझ्याकडे 500 रुपये जमा होतील तेव्हा ते मग तू मला दे. ए वाव, ही मस्त आयडिया. आपण हे असंच करूया. हा, जिजू, मला पण. आता मी ना उद्यापासूनच काम चालू करतो आणि लवकरात लवकर तुमचे 500 रुपये परत करतो. लवकरात लवकर ना? मग उद्या कशाला? आजच कर ना. काय करशील का? पण मी काय करू? आज तू ना तुझ्या निविताईला चपात्या करायला मदत कर. करशील? चालेल, त्या आधी मला उचलून घे. उचलून घे तुला तर, म्हणजे असं घेऊन जायला पाहिजे ना. तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी, स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी ही. सारा माझ्या मनाचं कळतनारे तुला, तुझ्यासाठी बांधेन मी चांदण झुला. वा वा, गरमागरम चपात्या. यश, तू केलंस? नाही, मी नाही केल्या, निवीनेच केल्या, पण मी आणि असीमने मदत केली आहे. निवेदिता, पण खरंच छान झाले तर चपात्या. झालं, बैल करून ठेवलाच आहे तुझा. लावलं ना कामाला? एकंदरीत लक्षणं सगळी तशीच आहेत. तरीच म्हंटल चपात्या एवढ्या छान कशा झाल्या. नाही, पण मला एक कळत नाही, इतकी माणसं आहेत आपल्या घरामध्ये, पण जिचा हात भाजलाय तीच का चपात्या भाजायला उभी आहे? तू सांगितलंस तिला? तुम्ही सुद्धा सुनेची बाजू घ्या. हा तर बायकोची घेतोच आहे. माझी बाजू कोणी घेऊ नका. हे तुझं असं वागणं आहे ना, मग कशी घेणार तुझी बाजू? जाऊ दे, तुला सांगून काही उपयोगच नाहीये. यश, चल पटकन जेवायला बस. असीम, बाळा तू पण बस जेवायला. मी माझी ताईच्या मांडीवर बसणार. म्हणजे ताईचा राग गेला वाटतं. हो. बरं असीम, हे घे, ही तुझी पहिली खरी कमाई. कालपर्यंत पैसे चोरत होतो पोरग, आता हे हातात देत आहेत. नाईक साहेब, असीमला पैशांचं महत्व कळावं म्हणून आम्ही हे सगळं करतोय. खरी कमाई म्हणजे त्याने घरातली त्याला जमेल अशी छोटी छोटी कामं करायची आणि त्याच्या बदल्यात आम्ही त्याला पैसे देणार. आणि एकदा का त्याच्याकडे पैसे जमले की मग त्याने माझे घेतलेले पैसे तुम्हाला परत करणार. अरे वा, छान आहे. असीम, आता त्याच्याप्रमाणे मी सुद्धा माझी कामं तुला सांगणार आहे आणि त्याचे पैसे सुद्धा देणार आहे तुला. तुम्ही असीमला समजवण्याचा खूप चांगला मार्ग शोधलाय.
कसं आहे, लहान मुलांना मारण्यापेक्षा किंवा ओरडण्यापेक्षा त्यांना समजावून सांगितलेलं नेहमी कळतं. चला गप्पा मारत बसू नका, तर जेवायला सुरुवात करा. मालती, चपात्या छान गोल झाल्या आहेत नाही? मग काय चौकोनी असतात चपात्या? अशी रोजगार योजना राबवणार आहात काय? आता मज्जा येईल.